हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला अत्यंत महत्व आहे. तेव्हा कुठलेही कर्मकांड ज्यावेळेला आपण धार्मिक कर्मकांड करतो, तर मुहूर्त पाहण्याची फार गरज असते मित्रांनो. तेव्हा आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये मी चैत्र मासातील मुहूर्त सादर करीत आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 19 मार्च ते शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 पर्यंत हे मुहूर्त असणार आहेत. शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत. धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत मित्रांनो. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक 20, 21, 24, 29, 31, एप्रिल दिनांक 3, 4, 8, 10, 11 आणि 12. डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक 25, 26, 27, एप्रिल दिनांक 2 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक 20, 21, 24, 25, 27, एप्रिल दिनांक 3, 4, 12 आणि 14. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक 20, 25, 27, एप्रिल दिनांक 2, 3, 12 आणि 13. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक 19, 20, 21, 25, 28, एप्रिल दिनांक 2, 3, 4, 8, 12 आणि 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मार्च दिनांक 20 आणि 29. विवाह करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो. वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 25, 27, एप्रिल दिनांक 2, 3, 10, 12, 13 आणि 13 मित्रांनो. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती या जागृत राहतात मंदिराप्रमाणे. अन्यथा या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा गरज असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही व मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा मुहूर्त तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो. मुहूर्तानुसार जर आपण कर्म केली तरच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार, अन्यथा नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मुहूर्तासंबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी चैत्र मासातल्या मुहूर्ताचा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.